विचार केला ना, इकडचं वातावरण खूप चांगले आहे. सर्वांना उत्साह बघून उत्साह आहे सर्वांचा आणि आम्ही जिंकणार अशी आम्हाला खात्री आहे. महाभारतातील अर्जुनाप्रमाणे मी धनुर्धर आहे. नदीतून तीर मारून कसा वेध घेतो ते तुम्ही बघतच राहा. तर आज संपूर्ण मतदारसंघात माटणे मतदारसंघात जिल्हा परिषदेत फिरत असताना राजन म्हापशेकर यांना जो प्रतिसाद मिळतो तो प्रचंड असा प्रतिसाद मिळतो. त्यांचा विजय आज रोजी अधोरेखित झाला म्हणायला हरकत नाही. दोन्ही पंचायत समितीचे ज्या उमेदवार आहेत त्या दोन्ही पंचायत भरघोस मतांनी निवडून येणार. ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातो त्या त्या ठिकाणी लोक आम्हाला उत्स्फूर्त असा पाठिंबा देतात, बोलावून आम्हाला सांगतात की तुम्ही आमचा तुम्हाला पाठिंबा आहे. ही निवडणूक पक्षीय असण्यापेक्षा लोकांची निवडणूक आहे. या लोकांच्या निवडे लोकांची जाण घेणारा विकास हा होत राहणार, पण लोकांच्या सान्निध्यात राहून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सतत संपर्कात असणारे आम्ही आहोत. या दोडामार पंचायत समितीवर अपक्षांचा झेंडा असेल हे मी अत्यंत आत्मविश्वासपूर्वक सांगतो. आणि झरेबांबर पंचायत समितीसाठी आमच्याकडे काही व्हिजन आहे. त्या व्हिजनमध्ये ह्या भागात जे शेतकरी आहेत या शेतकऱ्यांसाठी शासन निर्णयानुसार आम्ही विकास सोसायटीची स्थापना करणार आहोत आणि त्याचे प्राथमिक कामकाज सुरू झालेले आहे. आणि त्यामुळे लोकांना शेतकऱ्यांना कमी व्याजदराने शून्य व्याजदराने मिळणारे जे कर्ज उपलब्ध करून देणं ह्या आमची प्राथमिक योजना आहे. त्याचप्रमाणे या भागातील काजूला योग्य प्रकारे मूल्य मिळण्यासाठी दोडामार्ग तालुक्यातील काजू हा उत्पन्न महत्त्वाचा उत्पन्न लक्षात घेऊन कृषी उत्पन्न बाजाराची स्थापना दोडामार्गच्या भागात करून झरेबांबर हे त्याचे केंद्रबिंदू असणार आहे. याही पूर्वी मी जिल्हा बँकेवर असताना झरेबांबर येथे मी जिल्हा बँकेचे काउंटर सुरू करण्याचा प्रयत्न केला. तो यशस्वी झाला नाही तरी देखील पुन्हा येथे जिल्हा बँकेची शाखा असून हे दोडामार्ग भेटशीनंतर झरेबांबर हे विकासाचे केंद्र असेल अशा प्रकारे काम करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. लोकांना जो पाठिंबा मिळत आहे त्या पाठिंब्याबद्दल आम्ही लोकांचे आजच आभार मानतो. या मतदारसंघातील राजेंद्र म्हापशेकर आणि दोन्ही ऋषाली प्रकाश गवस आणि नाईक या प्रचंड बहुमताने निवडून येणार आहेत आणि दोडामार्ग पंचायत समितीवर अपक्षांशिवाय दुसरा पर्याय नाही. आज रोजी ही काळे दगडावरची रेघ आहे.